शेवटच्या लेक्चरमध्ये युजेस ऑफ डायमेन्शन आपण स्टार्ट केलं होतं, ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन आपण स्टार्ट केलं होतं टॉपिक, ज्यामध्ये आपण डायमेन्शन्सचा यूज करून एखादं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करतो. ठीक आहे, एखादं इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट असेल तर त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्म्सचे डायमेन्शन हे सारखे असतात, आणि जर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट नसेल तर ते इक्वेशनच्या प्रत्येक टर्म्समध्ये असणारे डायमेन्शन्स हे सारखे नसतात. यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. इफ द डायमेन्शन्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर सेम in each and every term on either side of physical relation. एखादं फिजिकल रिलेशन आपल्याला दिलेलं आहे आणि त्या फिजिकल रिलेशनच्या मध्ये वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते केलेलं आहे, आणि त्यांच्या त्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील तर त्याला त्या इक्वेशनला आपण म्हणतो डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. आणि याच प्रिन्सिपलला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ homogeneity. According to principle of homogeneity, if dimensions of fundamental quantities are same in each and every term on either side of physical relation, एखादा फिजिकल रिलेशन आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडच्या टर्म्स आणि त्याच्या राईट हँड साईडच्या ज्या काही टर्म्स आहेत त्यांचे डायमेन्शन जर सारखे असतील, फंडामेंटल क्वांटिटी डायमेन्शन जर सारखे असतील तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. यावरचे उदाहरणं देखील आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते. ठीक आहे, तर यावर आपल्याला नीटला कसले प्रश्न विचारतात आपण ते डिस्कस करू नीटच्या एक्झाम्सला. ठीक आहे, काही रिलेशन तुम्ही पाहिले होते, मी तुम्हाला एक होमवर्कसाठी देतो. होमवर्क म्हणल्यापेक्षा तुम्ही आता लगेच करून पहा. तुमच्याकडे वही पेन आहे का? मला एकदा सांगा, तुमच्याकडे वही आणि पेन आहे का? ठीक आहे, प्रत्येक वेळेस फिजिक्सच्या क्लासला बसते वेळेस वही आणि पेन सोबत घेऊन बसत जा. ठीक आहे, तर मी एक रिलेशन देतो आणि तुम्हाला त्याचं काढायचं काय, तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही हे सांगायचं. S is equal to U plus UT plus half AT. कॅल्क्युलेट करा हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. तर S इज द डिस्प्लेसमेंट डिस्टन्स, त्याचे डायमेन्शन तुम्हाला मी काल सांगितले होते. U इज द इनिशियल व्हेलॉसिटी, डायमेन्शन माहिती आहे तुम्हाला. T इज टाइम, A इज ॲक्सेलरेशन. तर हे कॅल्क्युलेट करता येईल का तुम्हाला? वाटल्यास मी त्याचे डायमेन्शन्स लिहून देतो इथं. वाटल्यास S चे डायमेन्शन्स आहेत m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर 0. U velocity dimension m to the power 1, m to the power 0, l to the power 1, t to the power minus 1. T is the time ची dimension आहे. Dimensions of velocity displacement. Time ची dimension आहे m to the power 0, l to the power 1, 0, t to the power 1. आणि त्यानंतर आहे acceleration चे dimensions आहेत m to the power 0, l to the power 1 आणि t to the power minus 2. तुम्हाला सांगायचं हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. चला करा बरं, मला सांगा इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. मला सांगा हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. ठीक आहे, पुढे. ठीक आहे, विशाल, आणखी कोणाचा मेसेज आला होता? ठीक आहे, विशाल भोसरे नॉट करेक्ट. ठीक आहे, हनुमान रणेर करेक्ट.
शेल बॉडी करेक्ट. ठीक आहे, आणखी काही आन्सर्स वेगळे? नागनाथ करेक्ट. ठीक आहे, चला समोर आणखी. नॉट करेक्ट. ओके, पुढे. तर याचा आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे नॉट करेक्ट. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट नाहीये. ओके, कशामुळे नाहीये? तर याच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सारखे येत नाहीये. कसं? तर डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत, m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर 0. u इज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी डायमेन्शन काय दिलेत आपल्याला? m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -1. t टाइमचे डायमेन्शन काय दिलेत आपल्याला? m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर 1. हे इथे प्लस हाफ ॲज इट इज लिहा, नाही लिहिलं तर चालतंय. ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत? m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर -2. आणि टाइमचे डायमेन्शन आता इथं t आहे फक्त. इथं काय आहे? टीचे डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, l टू पॉवर 0, t टू पॉवर 1. ओके, आता इथं गुणाकार आहे दोघांमध्ये, इथं पण गुणाकार आहे. गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल? बेरीज. m टू पॉवर 0, l टू पॉवर 1, t टू पॉवर 0. इथं m चा घातांक 0 आहे, इथं m चा घातांक 0 आहे. 0 प्लस 0 काय येईल? 0. m टू द पॉवर 0. इथं पण l चा पॉवर 1 आहे, इथं l चा पॉवर 0 आहे, तर घातांकाची बेरीज होईल 1 प्लस 0 1. इथं t चा घातांक -1 आहे, इथं t चा घातांक +1 आहे, घातांकाची बेरीज होईल t चा घातांक काय येईल? 0. -1 अधिक +1 काय येईल? 0. हाफ m टू पॉवर 0, इथे m टू पॉवर 0, तर m टू पॉवर काय होईल? 0 प्लस 0 0. इथे l चा पॉवर 1 आहे, इथे l चा पॉवर 0 आहे, तर l टू पॉवर काय येईल? 1 प्लस 0 1. आणि इथं t चा पॉवर -2 आहे, आणि इथं t चा पॉवर +1 आहे, तर -2 अधिक +1 काय होईल? -1. ठीक आहे. आता हे डायमेन्शन आणि या टर्मचे डायमेन्शन सारखे आहेत, पण ही जी तिसरी टर्म आहे तिचे डायमेन्शन हे सारखे नाही आहेत, म्हणून हे इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट इक्वेशन आहे. ठीक आहे, तर समजले सर्वांना? ज्यांचं चुकलं होतं, ज्यांनी करेक्ट म्हणलं होतं, त्यांच्या लक्षात आले की हे इक्वेशन हे डायमेन्शनली इनकरेक्ट इक्वेशन होतं, कारण की यामध्ये प्रत्येक टर्मचे डायमेन्शन हे सारखे नाही आहेत. ओके ओके, चला आता पुढे आपल्याला आता आणखी काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहेत हे, तर ते प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे. तर प्रॉब्लेम कसा आहे? आपल्याला एक फिजिकल इक्वेशन दिलेले आणि ते फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. लक्षात ठेवा, एक फिजिकल इक्वेशन दिलेले आणि ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. तर आपल्याला त्या फिजिकल इक्वेशनमध्ये काही कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेले आहेत, त्यांचे डायमेन्शन आपल्याला काढायचे. तर ते फिजिकल इक्वेशन आपण घेऊ. काय? तर a प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर. प्रश्न असा आहे, इफ x इज इक्वल टू, मी लिहितो वाटल्यास इथं, इफ x इज इक्वल टू a प्लस, एक मिनिट, a प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर, बी टी स्मॉल बी टी प्लस सी टी स्क्वेअर, then x is displacement, which is in मीटर मध्ये दिले, म्हणजे x हे डिस्प्लेसमेंट आहे आणि त्याचं युनिट काय? मीटर आहे, म्हणजे ही काय? एक लेंथ आहे. ओके, आणि t इज टाइम इन सेकंड. तर तुम्हाला ह्या बीचं, सीचं आणि एचं काय काढायचं? डायमेन्शन. फाइंड डायमेन्शन्स of A, B and C
अँड देअर युनिट्स, त्याचे युनिट पण काढायचे आणि डायमेन्शन पण काढायचे. ठीक आहे, मी दोन प्रश्नाला एकत्र केले, वेगवेगळे प्रश्न होते हे दोन, मी त्यांना एकत्र केले. एकामध्ये फक्त डायमेन्शन काढायला सांगितले होते, दुसऱ्यामध्ये तुम्हाला युनिट काढायला सांगितले होते. तर आपल्याला x इज इक्वल टू काहीतरी इक्वेशन दिलंय जे डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणलेले. x is equal to a plus a bt plus ct square is this equation is dimensionally correct equation, and find the dimensions of a b and c and their unit. a b c चे युनिट काय आहे हे काढायला सांगितलं. तर आपण इक्वेशन लिहून घेऊ. x is equal to a plus bt, हे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचं ते सांगतो मी, ct स्क्वेअर. आता आपल्याला काय सांगितलंय की हे इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एखादं इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन दोन्ही साईडच्या ज्या काही टर्म्स आहेत त्यांचे डायमेन्शन कसे असतात, सारखे असतात. तर अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, इथं लिहू शकतो आपण अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल of homogeneity होमोजेनिटी प्रिन्सिपल नुसार दोन्ही साईडच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असायला पाहिजे, सेम. म्हणजे काय, तर एक्सचे जे डायमेन्शन असतील तेच डायमेन्शन कशाचे असतील, या एचे असतील. कारण की आपल्याला सांगितलेच आहे की हे इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि हे इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट असेल तर याचा प्रत्येक टर्मचे डायमेन्शन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे सारखे आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो एक्सचे जे डायमेन्शन असतील तेच कशाचे असतील, एचे. एक्सचे जे डायमेन्शन असतील तेच डायमेन्शन कशाचे असतील, या बीटीचे. ओके, एक्सचे जे डायमेन्शन असतील त्याचे डायमेन्शन आणि या सीटी स्क्वेअरचे डायमेन्शन कसे असतील, सेम. आता आपल्याला काय सांगितलंय की एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट, जे कशामध्ये, मीटरमध्ये आहे. आणि टाइम इज इन सेकंड, म्हणजे एक्स इज द डिस्प्लेसमेंट. तर एक्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत, एक्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत कारण की एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट आणि ते कशामध्ये मोजले, मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, मीटर आहे. तर मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं. मीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं. मग त्याचा घातांक किती असेल, 1. तर डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन काय असेल, तर मास नाही आहे, m टू पॉवर 0, l टू पॉवर 1. कारण की याचं जे युनिट आहे डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर, मीटरचा घातांक काय म्हणजे काय असेल, 1 असेल. आणि मीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथचं, म्हणून इथं l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर 0 हे झालं डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पण डिस्प्लेसमेंट दाखवलं होतं ते s ने दाखवलं होतं, इथं आपण ते कशाने दाखवलं, x ने. आणि टायमिंगचे डायमेन्शन पण आपल्याला माहिती आहेत. टाइम पण कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये. तर त्याचे डायमेन्शन काय आहेत, m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर 1. ठीक आहे. तर मग आता आपल्याला टाइमचे डायमेन्शन माहिती आहेत, एक्सचे डायमेन्शन माहिती आहेत, तर आपल्याला काढायचे आहेत कशाचे, या ए बी सी चे डायमेन्शन काढायचे आणि त्यावरून त्याचं काय काढायचं, युनिट काढायचे. तर आपण पहिली टर्म घेऊ, एक्स इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ एक्स, हे कशाच्या बरोबर असतात, डायमेन्शन्स ऑफ एच्या बरोबर. हे कशानुसार, क्लिअर दिसत नाही का, आता आहे का क्लिअर, कधीपासून व्हायला असं. आमच्या इथं वायफाय आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, लक्ष द्या प्लीज. बरं, कधीपासून हा प्रॉब्लेम आलाय, नेमकं चालेल का, बरं ठीक आहे. ज्यांना क्लिअर नव्हतं त्यांना हे समजलं का, एकदा सांगा मला, का पुन्हा सांगू हे प्रॉब्लेम. कारण की याच्यासारखे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे, पुन्हा सांगण्याची गरज आहे. ओके, ठीक आहे. चला लक्ष द्या, आपल्याला प्रॉब्लेम काय दिला होता, आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर. हे इक्वेशन सांगितलं डायमेन्शनली करेक्ट आहे. दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. आणि याच्यामध्ये जे एक्स आहे ते डिस्प्लेसमेंट आहे, जे कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये. आणि जे टी आहे ते आहे टाइम, ते आपण मोजतो सेकंदमध्ये.
आणि आपल्याला काढायला सांगितले या ए बी सी चे डायमेन्शन्स काय आहेत ते काढा आणि ए बी सी चे युनिट काय आहे ते पण काढा म्हणजे. तर कळला प्रॉब्लेम काय आहे? तर सर्वांना प्रॉब्लेम कळला का काय आहे? तर एक इक्वेशन दिले आपल्याला जे डायमेन्शनली करेक्ट आहे, त्यामध्ये एक्स हे डिस्प्लेसमेंट आहे आणि टी हे टाइम आहे, आणि आपल्याला विचारले त्या ए बी सी चे डायमेन्शन काढा आणि त्यानंतर त्याचं युनिट काढा. तर तुम्हाला प्रॉब्लेम समजलाय? ओके, चला पुढे. तर मग आता एखादं इक्वेशन आपण इथं आन्सर लिहिले, हे बघा इथं आन्सर सुरू केले. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. मग जर डायमेन्शनली हे इक्वेशन करेक्ट असेल तर याच्या दोन्ही साईडच्या ज्या काही टर्म्स आहेत, या ए प्लस बी टी प्लस सी टी या टर्म्स आणि लेफ्ट साईडची कोणती एक्स, या सर्वांचे डायमेन्शन कसे असतील? सारखे, कारण की इक्वेशन कसं डायमेन्शनली करेक्ट आहे. तर मग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं? डायमेन्शन्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर सेम ऑफ एव्हरी टर्म ऑन बोथ साइड ऑफ दिस फिजिकल इक्वेशन. या दोन्ही फिजिकल इक्वेशनच्या दोन्ही साईडच्या ज्या काही फिजिकल टर्म्स आहेत त्याच्या फंडामेंटल क्वांटिटीचे डायमेन्शन कसे असतात? सारखे असतात. त्यालाच म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार आपण म्हणू शकतो एक्सचे जे डायमेन्शन आहेत तेच कशाचे डायमेन्शन आहेत? एचे. एक्सचे जे डायमेन्शन आहेत तेच कशाचे डायमेन्शन आहेत? बीटीचे. एक्सचे जे डायमेन्शन आहेत तेच कशाचे डायमेन्शन आहेत? सीटी स्क्वेअरचे. ठीक आहे. मग आपण एक्सचे डायमेन्शन लिहिले इथे एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 1 टी टू द पॉवर 0. इथं टाइमचे डायमेन्शन लिहिले एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 0 टी टू द पॉवर 1. मग पहिली टर्म घेतली आपण याच्यातली. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार डायमेन्शन्स ऑफ एक्स आर सेम विथ द डायमेन्शन्स ऑफ ए. मग एक्सचे डायमेन्शन काय आहेत ते माहिती आहेत आपल्याला. एक्स इज द डिस्प्लेसमेंट. मग ए पण काय असेल? त्याचे डायमेन्शन पण तेच असतील, एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 1 आणि टी टू द पॉवर 0. ओके. मग ए चे डायमेन्शन्स काय आहेत? एल टू द पॉवर 1. म्हणजे ए कशावर डिपेंड आहे? फक्त या एल वर. एल म्हणजे काय? लेंथ. आणि लेंथ कशामध्ये मोजली जाते? लेंथ आपण कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये. तर ए चं युनिट काय असेल? ए मीटर इज युनिट ऑफ ए. ए चं युनिट काय असेल? मीटर. कारण की त्याचे डायमेन्शन कशाच्या बरोबर आहेत? एक्सच्या बरोबर आहेत. एक्स काय आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये. तर एक्सचे जे डायमेन्शन आहेत तेच कशाचे डायमेन्शन आहेत? ए चे. म्हणजे आपण एक्स जर डिस्प्लेसमेंट असेल तर ए पण काय एक प्रकारचं डिस्प्लेसमेंटच, याचा अर्थ. ठीक आहे. ओके. तर ए इज हॅव्हिंग सेम डायमेन्शन ॲज दॅट ऑफ एक्स. ए चे डायमेन्शन एक्स सारखेच असतील. मग एक्सचं युनिट काय? मीटर. तर ए चं युनिट पण काय असेल? मीटर. तर आपण डायमेन्शन काढे आणि युनिट काढ. आता नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार ए चे डायमेन्शन काढे आपण. ठीक आहे. पहिला प्रॉब्लेम झाला आपला. दुसरा आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीनुसार एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? बीटी. बरोबर आहे. या टर्मचे डायमेन्शन आणि या टर्मचे डायमेन्शन कसे असतील? सेम. एक्स इक्वल्स टू, याची फोड करू आपण, हे गुणाकार आहे दोघांचा, याला आपण सेपरेट लिहू. बी मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ टी. तर मग आता टी चे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे. टी इकडे डिव्हिजन मध्ये आला. ओके. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यानंतर इक्वल टूच्या डिव्हिजन मध्ये येईल. तर बी डायमेन्शन्स ऑफ बी इक्वल्स टू फॉर्म्युला काय येईल? डायमेन्शन्स ऑफ एक्स डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ टी. ठीक आहे. ओके. तर मग आता हे एक्स चे डायमेन्शन किती आहेत? तर आपण इथे लिहिलेत एक्स इज द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मेजर्ड इन मीटर. तर एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 1 टी टू द पॉवर 0. एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 1 आणि टी टू द पॉवर 0 डिवाइडेड बाय टाइम. टाइम इज मेजर्ड इन सेकंड. त्याचे डायमेन्शन आपण लिहिलेले तिथं, एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 0 आणि टी टू द पॉवर 1. आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्या वर नेल्यानंतर काय होतील? एम टू द पॉवर 0 एल टू द पॉवर 0 नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. कारण त्याचा घातांक 0 आहे. ओके. हे जर आपण डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये नेतो, त्यांचा जो घातांक आहे त्याचं साइन काय होईल? चेंज होईल.
खाली प्लस असेल तर वर गेल्यानंतर काय होईल मायनस. तर बी m टू द पॉवर 0 l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर 0 ही न्यूमरेटर मधली टर्म झाली. आता डिनॉमिनेटर मधली टर्म वर आणली आपण न्यूमरेटर मध्ये. m टू द पॉवर 0 ॲज इट इज राहील, l टू द पॉवर 0 ॲज इट इज राहील, पण t चा घातांक +1 आहे, ते वर आल्यानंतर काय होईल -1. t चा घातांक इथं काय छेदामध्ये +1 आहे, वर आल्यानंतर काय होईल -1. त्याला आपण गुणाकारामध्ये आणलं. आता गुणाकारामध्ये घातांकाची काय होते बेरीज. तर डायमेन्शन्स ऑफ बी काय येतील, इथे आमचा घातांक 0 इथे 0 आहे, गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल m टू द पॉवर 0 + 0 0. इथे l चा घातांक 1 आहे, 1 आहे, इथे l चा घातांक 0 आहे, तर 1 + 0 1. इथं t चा घातांक 0 आहे आणि इथं -1 आहे, इथं t चा घातांक -1. ओके. तर गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल बेरीज होईल. तर हे झाले डायमेन्शन्स ऑफ बी. ओके, डायमेन्शन्स ऑफ बी. तर मग आता बी चं युनिट काय, तर बी चे डायमेन्शन्स काय आहेत, m टू पॉवर 0 l टू पॉवर 1 t टू पॉवर -1. ओके, l आणि बी डिपेंड आहे l वर, तर युनिट असेल लेंथचे युनिट काय असेल मीटर. डॅश आणखी टाइम वर डिपेंड आहे, टाइमचे युनिट काय सेकंद आहे, तर सेकंदचा घातांक किती -1. हे त्याचं असेल युनिट मीटर सेकंद इनवर्स, किंवा या सेकंदला आपण छेदामध्ये नेलं तर मायनसचा पॉवर काय होईल प्लस होईल, मीटर पर काय होईल सेकंद. तर याचं युनिट काय, बीचं युनिट काय मीटर पर सेकंद, मीटर डॅश सेकंद इनवर्स. ठीक आहे. नॉट क्लिअर. अरे इथं प्रॉब्लेम काही नाही मोईन खान, इथं कसलाही प्रॉब्लेम नाही. इथं आता नेट खूप पॉवरफुल नेट बसवलेलं आहे इथं, तुमच्याकडेच काही अडचण असेल तर पहा. ओके. तर मला सांगा हे बी चे डायमेन्शन कसे काढले ते समजले का. आपण सरळ सरळ प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचा यूज करतो. जर एखादं इक्वेशन बरोबर आहे डायमेन्शनली, तर त्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स सारखे असतात. ओके. तर जे डायमेन्शन एक्सचे असतील तेच एचे असतील, जे डायमेन्शन एक्सचे असतील तेच बीटीचे असतील, जे डायमेन्शन एक्सचे असतील तेच सी टी स्क्वेअरचे असतील. तर एक्स इज द डिस्प्लेसमेंट अँड टी इज द टाइम. तर आपल्याला त्यावरून ए बी सीचे डायमेन्शन्स काढायचे. तर आपण मी आता ए आणि बीचे काढून दाखवलेत तुम्हाला, त्याचे युनिट पण काढून दाखवले. तुम्ही पाहू शकता की एक्सचे डायमेन्शन, एचे डायमेन्शन कशाच्या बरोबर आहेत, एक्सच्या बरोबर आहेत. एक्स काय तर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, ते कशामध्ये मोजतात मीटर. तर ए पण एचे डायमेन्शन पण तेच असतील आणि त्याचं युनिट पण काय असेल मीटर. बीचे डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट केले, ते आले ते m टू द पॉवर 0 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -1. म्हणजे बी डिपेंड आहे कशावर, लेंथवर. लेंथ l टू द पॉवर 1 आहे, तर लेंथचं युनिट काय मीटर आहे. आणि आणखी कशावर डिपेंड आहे, टाईमवर. तर टाईमचं युनिट आहे सेकंद, पण टाईमचा घातांक टीचा घातांक -1 आहे, तर सेकंदचा घातांक -1 आहे. तर त्याचं युनिट येईल मीटर डॅश सेकंद इनवर्स, किंवा सेकंदला आपण छेदामध्ये आणलं तर त्याचं युनिट येईल मीटर पर सेकंद. ओके. यामध्ये कोणाला काय अडचण आहे इथपर्यंत या प्रॉब्लेममध्ये असेल तर विचारा. बीचं युनिट आहे मीटर पर सेकंद, तिथं वर लिहिलं मी मीटर पर सेकंद, कारण की बीचे डायमेन्शन काय आलेत बघा, m टू द पॉवर 0 l टू द पॉवर 1 आणि t टू द पॉवर -1. म्हणजे m टू द पॉवर 0 याचा अर्थ काय, तर बी m वर डिपेंड नाहीये. मग बी कशावर डिपेंड आहे, l वर. l काय आहे लेंथ, त्याचं युनिट काय मीटर. आणि टी इज टाइम, तिचा ते कशाचे युनिट, ते काय टाइम, टाइमचं युनिट काय सेकंद. म्हणून m टू द पॉवर मीटर सेकंद इनवर्स याचं युनिट असेल, किंवा मीटर पर सेकंद असं त्याचं युनिट असेल. समजले. हां, एक काम करा आता, मला आता तुम्हाला तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे, तुम्ही मला सी चे डायमेन्शन्स काढून दाखवा. चला.
सी चे डायमेन्शन, लास्ट टर्मचे डायमेन्शन काढून दाखवा मला. व्यवस्थित करा, हळू करा, काही अडचण नाही, मी तर सांगणारच आहे, पण तुम्हालाही जमलं पाहिजे. इथं परीक्षा मला द्यायची नाहीये. आणि सुरुवातीला वेळ लागतोच बरं का, भलेही सुरुवातीला वेळ लागो, पण नंतर नंतर हा प्रॅक्टिसनं तुमचा वेळ खूप कमी होतो. तुम्ही हा प्रॉब्लेम 2 मिनिटात सॉल्व्ह करू शकता, 2 किंवा 1.5 मिनिटात. पण त्यासाठी प्रॅक्टिस लागेल, आणि प्रॅक्टिस फक्त मी सॉल्व्ह करून होणार नाही, तुम्हालाही सॉल्व्ह करावं लागेल. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मला आन्सर टाका. तुम्ही फक्त नंबर जरी टाकले तरी चालतात बरं का. मला 0,1,1 किंवा 0,-1, काय जे असेल ते नंबर जरी टाकले तरी चालतात, आणि या ब्रॅकेटमध्ये नंबर टाकायचे. (0,1, -2). आणखी वेगळे काही? (0,1, -2), 0,1, 0,1, ठीक आहे. पुढे आणखी? 0,1, -2 बरोबर वाटते मला. 0,1, -2 हे आन्सर मला बरोबर वाटते. ठीक आहे, पाहू आपण काय आहेत तर. यस -2, 0,1, -2 ज्यांचं प्लस आले त्यांनी मला वाटतं ते डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये साईन नाही बदल काही. ठीक आहे, चला आपण एकदा सॉल्व्ह करू याला. ज्यांचं चुकलं त्यांनी लक्ष द्या प्लीज. आपल्या लास्ट टर्मचे डायमेन्शन काढायचे. डायमेन्शन्स ऑफ x इज इक्वल टू द डायमेन्शन्स ऑफ ct स्क्वेअर. याला आपण असं लिहू शकतो, x चे डायमेन्शन बरोबर याला सेपरेट करू शकतो आपण, c डायमेन्शन्स ऑफ c मल्टिप्लाइड बाय डायमेन्शन्स ऑफ t स्क्वेअर. ओके, आता हे टी स्क्वेअर इकडे आल्यानंतर कशामध्ये येईल? डिव्हिजन मध्ये येईल. तर इकडे काय राहील? सी. तर डायमेन्शन्स ऑफ सी बरोबर फॉर्म्युला येईल डायमेन्शन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ टी स्क्वेअर. मग आता आपल्याला एक्स चे डायमेन्शन माहिती आहेत. एक्स चे डायमेन्शन, एक्स इज द डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर 0 डिवायडेड बाय टाइम. टाइमचे डायमेन्शन m टू पॉवर 0, l टू पॉवर 0 आणि t टू पॉवर 1. पण त्याचा काय आहे आपल्याला दिलेला? स्क्वेअर. म्हणून इथं काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. आणि घातांकाचा गुणाकार होतो. इथं t चा घातांक 1 आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 2 किती होईल? 2. तर इथं c चे डायमेन्शन्स m टू पॉवर 0, l टू पॉवर 1 आणि t टू पॉवर 0 न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये येईल m टू पॉवर 0, l टू पॉवर 0, t टू पॉवर -2 असं, सॉरी प्लस टू. आता हे t टू द पॉवर +2 वर गेल्यानंतर काय होतील? मायनस. आणि गुणाकारामध्ये घातांकाची पुन्हा काय होईल? बेरीज. तर ह्या पूर्ण डायमेन्शन्स आपण वर नेले. खाली असतील पॉझिटिव्ह तर वर गेल्यानंतर निगेटिव्ह, खाली असतील निगेटिव्ह तर वर गेल्यानंतर काय होतील? पॉझिटिव्ह. आणि त्यांच्या गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल? बेरीज होईल. तर सी ची डायमेन्शन येतील m टू पॉवर 0 + 0 0, l टू पॉवर 0 1 + 0 1
आणि टी टू द पॉवर 0 आहे आणि हे वर गेल्यानंतर -2, तर 0 + -2 तर काय राहील -2, हे राहील -2. हे असतील डायमेन्शन्स ऑफ सी. ओके, म्हणजे सी डिपेंड आहे लेंथवर. लेंथचं युनिट काय मीटर. आणखी कशावर डिपेंड आहे टाइमवर. त्याचं युनिट काय टाइमचं युनिट काय सेकंद. पण त्याचा घातांक -2 आहे तिथं काय लागेल -2. तर याचं युनिट येईल मीटर सेकंड टू द पॉवर -2. किंवा आपण असंही लिहू शकतो, हे जे मीटर सेकंड टू द पॉवर -2 आहे, सेकंद जर डिव्हिजन मध्ये गेलं तर मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल. -2च्या ऐवजी काय होईल +2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे त्याचं काय असेल युनिट. एक मिनिट, आता दिसते की व्यवस्थित. मला वाटतं अगोदर दिसलं नाही का व्यवस्थित. हो ठीक आहे. तर हे असेल त्याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर सीचं. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला मी 2 प्रॉब्लेम एकत्र केले होते. तुम्हाला इथं फक्त सुरुवातीला विचारलं होतं ABC चे डायमेन्शन्स काय आहेत, आणि दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये विचारलं होतं आता लिहिलेलं काहीच दिसत नाही. म्हणजे सी चे डायमेन्शन काढलेले दिसत नाहीत का? काळे तुम्ही तुमचं नेटवर्क व्यवस्थित ठेवा. कदाचित तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, बाकी मुलांना दिसतंय व्यवस्थित. ओके ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीने C, A, B, C तिघांचे डायमेन्शन काढेत, त्यांचे युनिट पण काढेत. ए ची युनिट आहे मीटर, म्हणजे ही एक प्रकारची लेंथ आहे. ए म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे, त्याचं युनिट मीटर आहे. बी याचं युनिट आहे मीटर पर सेकंद. तर मीटर पर सेकंद युनिट कशा असतं व्हेलॉसिटीचं. तर बी काय असू शकते तर व्हेलॉसिटी असते असेल. आणि सी चे डायमेन्शन आलेत मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मीटर पर सेकंड स्क्वेअर हे डायमेन्शन्स कसे, हे युनिट कशाचं आहे तर ह्या ॲक्सेलरेशनचं युनिट आहे. ओके, तर सी काय असू शकतं तर ॲक्सेलरेशन असू शकतं. ओके, आता जर तुम्ही हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला ABC चे डायमेन्शन माहिती आहेत, एक्सचे डायमेन्शन माहिती आहेत, टीचे डायमेन्शन माहिती आहेत. ते ठेवून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तुम्हाला प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सारखे येतील असं लक्षात येईल आणि हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल. करता का 1 मिनिट हे काम. इकडे बघा, मी तिथं C तुम्हाला B आणि A तिघांचे डायमेन्शन दिलेले. तुम्हाला फक्त काय करायचंय की चेक करायचं की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. आता तुम्हाला एक्स आणि टी, ए बी सी या तिघांचे डायमेन्शन माहिती आहेत, या सर्वांचे डायमेन्शन माहिती आहेत. तुम्हाला फक्त चेक करायचे हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. करता येईल का. हॅलो, अरे काय झालं. किशोर भाऊ, आपोआपच बाहेर आलं बघ. आपोआपच बाहेर आलं. नाही ते रेट असं नाव आलं आणि बॅच बंद कसं काय झाली. हँग झालं होतं ते. आवाज पण झाला. आता आवाज येतोय माझा. आवाज येतोय. ओके तुम्हाला काय करायचं होतं माहितीये का. लक्ष द्या, तुम्हाला ABC चे डायमेन्शन माहिती आहेत आणि एक्स आणि टी चे पण डायमेन्शन माहिती आहेत.
तर तुम्हाला हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे चेक करायचं होतं. खरं तर करेक्टच आहे, ते इक्वेशन करेक्टच आहे, पण तुम्हाला फक्त करून पाहायचं घरी. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं जास्त ते तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. तुम्हाला ए बी सीचे डायमेन्शन माहिती आहेत, एक्स आणि टीचे डायमेन्शन माहिती आहेत, पुटअप करा आणि ते पहा प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सारखे आहेत किंवा नाही. ओके ओके, करेक्ट आहे, ठीक आहे, चेक करून पाहिलं लगेच. काय म्हणते सर? ठीक आहे, तर नॉट क्लिअर. ठीक आहे, आपण इथंच थांबू. आजचा लेक्चर आपण इथंच थांबू.